आपलं पाचगाव या ठिकाणी हे ग्राउंड आखून घेतलेलं आहे आणि एक सुंदर असं आखीव रेखीव असं नियोजन केलेलं आहे. आपण बघतोय की 3 दिवस शांततेत सगळे खेळ चालू आहेत. त्याच्यामुळे सर्वप्रथम त्या तरुणांचं, माडुशी गावच्या सगळ्या तरुणांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढे देखील त्यांनी अशाच पद्धतीने समाजाच्या सगळ्या घटकांमध्ये सक्रिय सामील व्हावं आणि समाजाच्या उन्नतीसाठी खेळ आणि क्रीडा स्पर्धा म्हणा किंवा इतरही कुठले सामाजिक कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवावा असे मी त्यांच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला विनंती असेल पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर बसून आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची, कारण ओपिनियन घ्यायचं होतं परंतु वेळ खूप झालेला आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय अजय जाधव यांचे चिरंजीव अंकितजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. अतिथी देवो त्याचप्रमाणे त्या साहेबांच्या बरोबर आलेले संजयजी त्यांचे बंधू संजयजी जाधव यांना सुद्धा विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर बसून आमच्या व्यासपीठाला 4 चांद लावायचे आहेत, शोभा वाढवायची. आमचे शब्द सुमनाने सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. आपण जातो या अंतिम सामन्याकडे. त्या ठिकाणी या कोयना चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. एनसीसी निवळे आणि अक्कलपे दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना खेळवला जातोय. सामना प्रत्येकी 2 षटकांचा राहील. दोन्ही कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. एका बाजूला असेल कर्णधार अक्षय केसरकर, दुसऱ्या बाजूला आहे तो कर्णधार राकेश निवळे. दोन्ही मातब्बर आणि हुकमी असे लढवय खेळाडू आपल्या सगळ्यासाठी. दरम्यान टीम मीटिंग साठी जास्त वेळ घ्यायचा नाही. राकेश निवळे आपण कृपया याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येकी 2 षटकांचा सामना राहील तरी आपण अतिरिक्त अवधी घेऊ नका. कृपया पंच फास्ट घ्या मित्र. शेवटचा सामना आहे तुमच्यासाठी. पाहुणे खोळंबलेत. बघा जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक. कोयना चषकाला हा भरभरून दिलेला प्रतिसाद. एकदा जोरदार टाळ्या उद्या. दोन्ही संघाने चिरअप करा दोन्ही संघांसाठी. मातब्बर संघ ठाणे की रायगड. बघा पुन्हा एकदा सामना रंगतोय. या आधी सुद्धा माळुंगे आणि मला वाटतंय कल्पेश आपल्या षटकातील पहिला चेंडू सामना करण्यास सजलला पहिला चेंडू सुरेख असा चेंडू पॉइंटच्या दिशेने स्टेअर केला. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अमृताच्या माध्यमातून. निश्चितच जवळजवळ 15 ते 16 वर्षांचा अनुभव गाठीची असलेला असा अमृत आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणात. सुरेख कामगिरी दरम्यान सुरेख तेवढीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती कल्पेशच्या माध्यमातून आपल्या संघाकरता महत्वपूर्ण असं पहिलं षटक हाताळताना स्ट्राईकला तो फलंदाज अक्षय केसरकर. अतिशय नामांकित असा खेळाडू केदारनाथ अक्कलपे संघाकडून फलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आज याची उणीव इथे जाणवेल का पाहूया. आणि इथे निश्चितच पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. संध्याकाळचं सत्र आहे. दुपारी रखरखत उडवत. आता मात्र थंड वातावरणात गरम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एनसीसी निवळी आणि अक्कलपे ठाणे विरुद्ध रायगड. कल्पेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सामना करण्यास अक्षयचा चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. निश्चितच सलग सीधी उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सीधे बल्ले से रन नहीं आ रहे थे. बल्ला टेढ़ा किया. गेंद को भेज दिया 4 रनों के लिए. निश्चितच या संध्याकाळच्या सत्रात वातावरण गरम कसं करायचं तर आपल्याला दाखवतायत संजय सर. निश्चितच थंड वातावरणात या थंड वातावरणात खेळाडूंना सुद्धा जोश निर्माण करतायत आमचे ज्येष्ठ सहकारी समालोचक संजय सर. दरम्यान कल्पेश आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय याला. आणि हा चेंडू सुद्धा सुरेखरित्या क्षेत्ररक्षण त्या चेंडूवर पाहायला मिळते परंतु तेवढी सुरेख फेक निश्चितच पाहायला मिळत आणि ते माघारी परतावं लागेल. पहिला हा मोठा हादरा धावबाच्या स्वरूपात माघारी परतेल इथे अक्षयची जागा घेण्या ठिकाणी
अकल्पेश संघाचा. फास्ट फास्ट चला रडप. मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय धावाला आकार देणारा, संजीवनी देणारा एक खणखणीत चौकार. फलंदाज बाद होतो एसटीजीच्या रूपाने. निश्चितच धाव एक देऊन जातो चेंडू, परंतु गडी बाद होतो या ठिकाणी. फास्ट खेळला. यापुढे हा सामना थोडासा अंधारामुळे सुरुवातीचा सामना आम्ही सांगत होतो की 2 षटकांचा खेळवा, परंतु दोन्ही संघांनी ऐकलं नाही. आणि आता या ठिकाणी कुठेतरी मला वाटतं एनसीसी निवळी संघाला त्याचं भूदंड सोसावा लागतोय का काय असं वाटू लागलंय, कारण अंधार होऊ लागलेला आहे. नंतर फलंदाजी करायची आहे ती एनसीसी निवळी संघाला. धावसंख्या झाली ती 20. षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. फलंदाज सागरला हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, परंतु स्टिअर करून एक धाव निश्चितच मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. या एका धावनेशी सागराने आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 4 बाद 21. आणि हा निर्णायक चेंडू म्हणावा लागेल, कारण या षटकात शेवटचा चेंडू फलंदाज आपण पाहतोय तो योगेश. रिव्हर्स अटेम्प्ट इथे, परंतु रिव्हर्सचा हा फटका हुकलाय, परंतु इथे यष्टीरक्षक सुद्धा हुकलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. बाईच्या स्वरूपात धावा मिळत आहेत 4. आणि 26 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 26 धावा पटकावायच्या आहेत त्या एनसीसी निवळी ए या संघाला. या सामन्यात जर विजेतेपद मिळवायचं असेल, निवळी संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. चला लवकर बाहेर चला. ते बघा क्षेत्ररक्षण सजलं. अकल्पे संघाचं कौतुक करावंच लागेल, कारण आज एवढ्या दूरवरून 2 दिवस या ठिकाणी प्रवास करून या ठिकाणी आलात आणि आपलं चांगला क्रिकेट आतापर्यंत त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याच तोळामोलाची आयोजकांना सुद्धा त्यांनी साथ दिलेली आहे. बघा निवळी संघ अजूनही मैदानातून बाहेर येत नाही, तर त्यांचं क्षेत्ररक्षण जवळजवळ आता सज्ञासाठी सज्ज आहे. थोडीशी टीम मिटिंग घेतली जाते. शेवटचा सामना आहे. कोण जिंकणार या 30,000चा मानकरी, या कोयना चषकाची ट्रॉफी कोण उंचावणार हे सांगणारे एक शेवटचे 15 मिनिटं. निश्चितच, कारण दोन्ही मातब्बर संघादरम्यान हा सामना रंगतोय. कारण जर आपण एका बाजूला पाहायला गेलं तर हा ठाणे जिल्ह्यामधील अतिशय नामांकित असा संघ आपण एनसीसी निवळी या संघाकडे पाहतोय, परंतु रायगड मधला हा अतिशय नावाजलेला असा संघ, ओपन क्रिकेट गाजवलेला असा संघ आपण पाहतोय. परंतु निश्चितच इथे थोडीशी कमी अशी जाणवते का, कारण अजय भातोशे एक वलयांकित असा खेळाडू जो आत्ताच झालेल्या पनवेल प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा पारितोषिक म्हणून ज्याला एक बाईक मिळाली होती, तो अजय भातोशी या संघात आपल्याला आज पाहायला मिळत नाही. कारण ज्याच्या माध्यमातून काल याच मैदानावर सलग 5 चेंडूंवर 5 षटकार फटकावले गेले, तोच खेळाडू काय आपल्याला पाहायला मिळते. परंतु पाहूया इथे गोलंदाज जो स्वतः कर्णधार अक्षय, मला वाटतं बहुधा स्ट्राईक एंडला गोलंदाजी करण्यास येतोय. स्ट्राईकचा गोलंदाज त्यांचा म्हणावा लागले. गेले अनेक वर्ष सुरेख अशी गोलंदाजी या अक्षयाच्या माध्यमातून आपण पाहिली होय. तोच अक्षय सलामीचे सर या ठिकाणी खरंच काही कुठलंही आयोजन असू द्या, परंतु ते आयोजन यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं समर्थकांचं खूप मोठं सहकार्य असतं. आणि ही आजची जी 2 दिवसीय टुर्नामेंट या ठिकाणी कोयना चषक ठेवलाय, या कोयना चषकामध्ये सर्वात मोठा हातभार कुणाचा असेल, कारण क्रिकेट आहे, नेहमीच वादविवाद घडत असतात, परंतु पंच खूप मोठं मोलाचं कार्य करत असतात. तो एक दुवा असतो दोन्ही संघांमधील, आणि तो दुवा म्हणजे या ठिकाणी गेले 2 दिवस पंचांची कामगिरी पाहिली
ती म्हणजे कृपया speed up करा अजय सामना. सर यांनी खूप चांगली पंचगिरी केली आणि त्यांना 7 संघ दिली संकेत यांनी. पहिला चेंडू त्याचप्रमाणे सुनील उतेकर यांनी सुद्धा खूप चांगलं पंचगिरीचं नऊ काम चेंडू पाहिलं. घोषित करतात. दरम्यान पहिला चेंडू नोच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावेची भर देऊन जातोय ती एनसीसी निवळी ए या संघाच्या धावसंख्येत आली ते बिनबाद एक. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय एक नवोदितचा फलंदाज आदित्य स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला येतो अतिशय अनुभवी असा वसंत. दरम्यान हा चेंडू निर्धाव काढण्यात यश मिळते कारण गोल्डन स्पॉट वरून चेंडू उसळी घेऊन थेट स्थिरावतो यष्टीरक्षक योगेशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता येते होते. बघा सर उत्साह दिसतो, फक्त उत्साह जास्त, आत्मविश्वास नव्हता या अपील मध्ये पाहायला मिळत. परंतु चेंडू जसा निघून गेला थोडासा गुदलेंडवर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, निघून जातोय झपकन विकेट किपरच्या हातामध्ये. अंतिम सामन्याचा उत्साह पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकांमध्ये. अक्षय टू आदित्य हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये बनवून मारलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे परंतु त्यामागे क्षेत्ररक्षक सुद्धा पळतोय आणि सुरेख असा प्रयत्न म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाचा. निश्चितच दाद द्यावी लागेल. त्या दरम्यान दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आदित्य आणि वसंत याच्या माध्यमातून. या 3 धावा निश्चित संघाची सर मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर फाईन लेग क्षेत्र असू द्या, स्क्वेअर लेगचा असू द्या, का त्या थर्ड मॅन मध्ये असू द्या, गलीमधून जर का चेंडू गेला तर त्या ठिकाणी एकदा 30 सर्कल जर पार केलं चेंडूनी तर अडवणं खूप मुश्किल होतं. कारण खूप आउटफील्ड फास्ट आहे, थोडासा जमिनीला उतार आहे आणि चेंडू अतिशय वेगाने धावत असतो. परंतु त्या ठिकाणी रेस जिंकली ती क्षेत्ररक्षकाने. निश्चितच क्षेत्ररक्षकाची दाद देव तेवढी कमीच परंतु इथे सुद्धा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतो आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते वसंत याला. कारण सर निश्चितच आपण पाहतो ते स्क्वेअर लेग झोन मध्ये कारण त्या चेंडूला फक्त दिशा द्यावी लागते. गोलंदाजाचा जो वेग आहे त्या वेगाचा पुरेपूर फायदा उठवला जातो फलंदाजाकडून. परंतु निश्चित ज्याप्रमाणे आपण पाहतोय सूर्यकुमार यादव सुपला शॉट त्याचा फेमस आहे त्या चेंडू सुद्धा तो गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतो. परंतु सर आताचा विचार केला तर थोडासा पुढ्यात टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता. खरं तर बाहेरच्या फ्लॉट मध्ये पाठवण्याची संधी होती परंतु बॅटवर चेंडू चढला नाही. परंतु आता संधी आले परंतु झेल होईल का? हो झेल झालाय. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी एनसीसी निवळी संघाचा. या निर्णायक सामन्यात निर्णायक अशी कामगिरी पार पाडताना दिसतोय. पहिला चेंडू जरी नो टाकला होता परंतु दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर तिहेरी धाव, चौथ्या चेंडूवर एकेरी धाव, 5व्या चेंडूवर विकेट असा 4 चेंडू हाताळलेले अक्षय याने आणि धावा दिलेल्या आहेत त्या अवघ्या 5. समीकरण आताच्या विकेटसाठी या ठिकाणी विश्वास जाधव यांच्या षटकारासाठी प्रति षटकारासाठी 100 रुपयाचा जाधव विश्वास जाधव यांच्याकडून प्रति षटकारासाठी 100 रुपये जाहीर केलेले आहेत. पारितोषिकांची खैरात. 8 चेंडू 21 धावा. हा चेंडू सुरेख असा फटक्यात ताकद निश्चित होती तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. आणि या 4 धावांनी शिखरण यांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलेली प्रथमच दुहेरी अंकांमध्ये. खरं तर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा सर हा फटका म्हणावा लागेल. थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. ड्राईव्हच्या हिशोबात चेंडू जमिनीला जणू काही गुदगुळ्या करत सीमारेषा भेदून गेला 4 धावांसाठी. दरम्यान अक्षय आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. अष्टपैलूचा खेळाडू एनसीसी निवळी ए संघाकडून करण वैयक्तिक 4 धावांवर फलंदाजी करतोय. पाहूया एखादा मोठा फटका येतोय का गडी बाद होतोय. लोअर फुलटा चेंडू जातोय सीमारेषे बार. दणदणीत असा षटकार. षटकार सामन्यामध्ये गरम वातावरण तयार करणारा हा षटकार पाहायला मिळतो. या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक विश्वनाथ जाधव यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 15. आता समीकरण जे उभा आहे एनसीसी निवळी ए या संघासमोर 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 11 धावा कंपल्सरी रन चेस आहे त्यामुळे या 11 धावा एनसीसी निवळी ए या संघाला पूर्ण करावा लागणार. गोलंदाज येतो एक नवोदित अष्टपैलू असा खेळाडू गौरव. या गौरव याने सुद्धा मागच्या 2 ते 3 वर्षांच्या अंगामध्ये सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघाकरिता
केली होती तोच गौरव, परंतु आपण पाहतोय एक अतिशय नामांकित असा फलंदाज, अनुभव ज्याच्या गाठीशी. शेवटचे 6 चेंडू, कोण होणार मानकरी या स्पर्धेचा, कोयना चषकाचा? पहिला चेंडू कव्हर रिजन मधून लॉंग ऑफ मध्ये येतो चेंडू. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, एकच धाव. निश्चितच संजय सर, आपण पाहिलं तर गोलंदाजांनी सुद्धा क्षेत्ररक्षण रस्ता सुद्धा एकदम परफेक्ट लावलेली आहे. म्हणजे आपण पाहतोय की ज्या ठिकाणी बॉल चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक अगोदरच उपलब्ध आहे. सुरेख क्षेत्ररक्षण रचना आपल्याला पाहायला मिळालं म्हणावं लागेल ती सागर याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय. चेंडूला उसळी दिले ते आणि निर्धाव चेंडू थेट स्थिरावतो. चांगला चेंडू, चांगला चेंडू, सामन्याला कलाटणी देणारा चेंडू ठरू शकतो का? कारण टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून झाला, थोडासा बाउन्स होतोय. म्हटलं जातंय परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला वास देऊन जाणारा चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषे पार चौकार. आणि इथे समीकरण बदलतंय या चेंडूनिशी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. या धावसंख्येवर अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू 6 धावा. एक तेरी तो एक मेरी, हम भी किसी से कम नहीं, ये 2 शेरों की लड़ाई है, कोई भी पीछे जाने के लिए तैयार नहीं. कौन जीतेगा यहाँ पर, रायगढ़ या ठाना? एनसीसी न्यूली जीतेगा या कल्पे जीतेगा? आने वाली 3 गेंदें बता देंगी कि इस टूर्नामेंट मैच का असली हकदार कौन है. कड़ा संघर्ष अभी भी मैदान के अंदर. दरम्यान विश्वास जाधव यांच्याकडून करण याच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि सुरेख असा षटकार पटकावला होता. दरम्यान 3 चेंडू 6 धावा. आणि ते आमचे YouTube लाईव्हचे गुणलेखक स्कोरर आम्हाला तुषार कदम हे सुद्धा गुणलेखकाची सुरेख अशी कामगिरी YouTube लाईव्हच्या माध्यमातून कळवत आहेत. सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा चेंडू जातो स्क्वेअरला, सीमारेषे पार षटकार. आणि दरम्यान अंतिम विजेते ठरलेले आहेत ते एनसीसी निवडी हे संघ. सुरेख अशी कामगिरी. दरम्यान पुन्हा एकदा विश्वास जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते करण याला. पाहायला मिळालं आहे. कारण पाहतोय आपण 2 ते 3 वर्ष हा करण मोरे हा सुद्धा याचा जो दरम्यान संतोषजी निवळे आमच्या निवळेगावचे गाव प्रमुख यांच्या माध्यमातून सुद्धा करण मोरे याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे विश्वासजी जाधव यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्या ठाणे विभाग कार्यकारिणीचे सन्माननीय उपाध्यक्ष विनायकजी भोसले साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. केदारनाथ स्पोर्ट्स माडोशी आयोजित या स्पर्धेत दरम्यान निश्चितच पुन्हा एकदा आम्हाला उल्लेख करणं यथोचित ठरेल. कारण ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती ते कैलासवासी सुभाष सकाराम जाधव, जे आज आपल्यात हयात नाहीत, परंतु त्यांच्या स्मृती आमच्या स्मरणात कायम राहतील. निश्चितच पुन्हा एकदा त्यांचं नामस्मरण करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि मी विनंती करतो सन्माननीय संजय सर यांना की आपण यापुढील आपली कामगिरी पार पाडायची.